36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यातील बालानगर मंडळमधील तुपेवाडी यासिनपूर येथील अल्पभूधारक शेतकरी हरी संतराम फडे यांनी पैठण तालुक्यातील जळगाव येथील कृषी सेवा केंद्र येथून कापूस बियाणे खरेदी केले. दिनांक 8 जुलै 2023 रोजी कापूस लागवड केली. रिमझिम पावसामुळे कापूस उगवून आला. हरी फडे यांनी कापूस अंतर्गत पिकाची मेहनत, रासायनिक खताची मात्रा, कीटकनाशक औषधांचा आणि इतर खर्च केला गेला. त्या बोगस बियाणांमुळे त्यांचे फुलपाते लागल्यापासून कापूस सगळा अळीने पोखरलाय. त्यामुळे उत्पन्न कमी मिळालं. त्यांनी केलेला खर्च मिळाला नाही. याबाबत त्यांनी पैठण तालुका कृषी अधिकारी कार्यालय जायकवाडी यांना शिरसाट साहेब यांना बोगस बियाणांबाबत तक्रार अर्ज दिला. शेतावर येऊन कापूस पिकाचा पंचनामा 3 महिन्यांपूर्वी केला, परंतु पंचनामा नक्कल मिळावी याबाबत मी 100 कॉल माझ्या मोबाईलवरून केले. मी दिलेल्या तक्रारीबाबत मला पैठण कृषी खाते बियाणे खरेदी केलेल्या अजित सीड्स कंपनीकडून मला झालेल्या नुकसानाबाबत कोणत्याच प्रकारे सहकार्य मिळालं नाही. मी संसाराचा, घराचा भार, पुढील वर्षीला शेतीचा, खरीप पिकासाठी मेहनतीचा खर्च कसा करावा, माझी मुले लहान आहे, शिक्षणाचा खर्च कसा करावा. माझ्या तक्रारीची दखल कृषी मंत्री, जिल्हा कृषी अधिकारी खाते यांनी त्वरित मला न्याय मिळवून द्यावा, नाहीतर मी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आणि उपोषण करणार असं आमच्या न्यूज G9 महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी सत्तार शेख यांच्याकडे शेतकरी हरी संताराम फडे, रामनाथ गोरडे यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांच्या मनातली भावना व्यक्त केली आहे. हरी संतराम फडे, यासिनपूर, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. शेतकऱ्यांची नुकसान, माझ्या पूर्ण बोंडाळीनी शेती पूर्ण नुकसान झालं. खर्च खूप झाला आणि खर्च काही फिटत नाही आणि त्याच्यात बोंडाळी आणि कापूस पूर्ण कापसानं भिजून नुकसान झालं. तरी मी कंपनीकडे तक्रार नोंद केली. कापूस बियाणे बोगस लागले आणि कंपनीकडे तक्रार बी केली, पंचनामे झाले, पण तरी साहेब काही दखल घेईनी. कंपनीकडे तक्रार नोंद केली, पण कंपनी पण दखल घेणे माझी. आणि एवढं बोंडाळीचं पूर्ण नुकसान झालं. 2.5-3 एकर मध्ये कापूस होता. खर्च जवळजवळ 50,000 ते 60,000 झाला आणि उत्पन्न फक्त 35,000 ते 40,000 झालं. शासनाचा काही लाभ? शासनाचा इतर काही लाभ नाही. बोंडाळीने विमा काढला, ते विमा पण लवकर 1 रुपया मधला विमा पण कंपनी द्यायला राजी नाही. आणि त्याच्यातल्या आज कर्जमाफी पण नाही. कर्जाने आणि मुलीचे लग्न करावं कसे, शिक्षण कसे करावं, हे सगळं काही खायची पंचायत झाली आणि पूर्ण सगळं नुकसान होऊन गेलं आणि पुनरुत्पन्नाचं 1 रुपया हाती नाही लागला. बोला, अजून काय सांगा. तुरीचं तरी नुकसान खूपच झालं. तुरीचा भाव एक तर काही पहिल्यानं 8 गेल्या, काही 10 गेल्या, त्याच्यावर बोन आळी पडली आणि तुरी पावसानं पूर्ण भिजून नुकसान झालं. तुरीचे त्याच्यात आंतरपीक कापसामध्ये घेऊन ते सगळं नुकसानीतच झालेलं आहे. तरी पण एकरी समजा 2 ते 3 क्विंटल तुरी व्हायच्या, तिथं 1 क्विंटल तूर झाली. ठीक आहे, पेट्याला काय सगळं पूर्ण धुवून. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख, छत्रपती संभाजीनगर, पैठण.